आचालम कमुदमलते यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकराय तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काही चली बोल वचन भाविका तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी कुंडली श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। संतन की जय। ओम नमो जयात्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलात्मती प्रकाशे मणे निवृत्ती दातो अवधार ज्योती। आपल्याला पहिली जी सुरुवात आहे ज्ञानेश्वरीची त्याच्या अनुषंगाने ज्या ओवी आलेले तशी एक ओवी आणखीन एक आली, पण त्या ओवीमध्ये थोडा संभ्रम आहे की ज्याचे केलिया स्मरण होईल सकळ विद्यांचे अधिकरण एक श्री चरण श्री गुरुचे नमस्कार 13व्या अध्यायात ओवी आली। आत्मराज गणेश तर तिथं फरक असा आहे की ज्याचे केलिया स्मरण तिथं आत्मरूप गणेशू केलिया स्मरण असे असा एक पाठवेद आहे। म्हणून मग त्याच्यापेक्षा ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा या ओवीचं आपण चिंतन करू, कारण आत्ता गणेश उत्सवाचा कार्यक्रम चालू आहे। भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेश जन्म सांगितलेला महाराष्ट्रामध्ये मानला जातो आणि त्याला अनुसरून भगवान गणेशाच्या रूपाने माऊली ज्ञानोबरायांनी पहिल्या ओळीमध्ये काय समन्वय प्रतिपादन केलं आहे याचं थोडंसं चिंतन आपण करूया। तर हा विषय सुरू होतो गणेश पुराणापासून सुरू होतो। व्यास महर्षींनी सगळ्या प्रकारची पुराणं केली, त्याच्यात गणेश पुराण हेही केलं आणि या गणेश पुराणामध्ये भगवान गणेश हा आद्य प्रतिपादन केलेला आहे। कारण माऊली ज्ञानोबरायांनी आत्तापर्यंत आपण अर्थाने वैष्णवपंथीय मंडळी जेवढी आहेत तर ते भगवान विष्णूला म्हणजे आदि नारायण आद्य मानतात आणि माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत समन्वय देताना आदि नारायण असा केला आहे का गणेशाचा केला आहे, तर देवा तुची गणेशू असा शब्दप्रयोग केल्यामुळे माऊली ज्ञानोबरायांची पहिली ओवी सुद्धा गणेश पुराणावरच जाते। म्हणून गणेश पुराणातून हा विषय प्रतिपादन असा तयार होतो की या विश्वाचा आदि कोण असेल तर तो गणेश जे आहे। म्हणून गणेशाचे दोन भाग झाले, एक आदि अनादि असणारा गणेश आणि एक आदि असणारा गणेश। आदि असणारा गणेश म्हणजे गणेशाचे जे अवतार आहेत, जसे भगवान विष्णूंचे अवतार आहेत, आदि नारायणालाच विष्णू म्हणतात, पण त्या विष्णूचे अनेक अवतार आहेत। तसे ओंकार स्वरूप असणारा जो गणेश, त्या गणेशाचा अवतार म्हणजे प्रत्यक्ष पार्वती मातेच्या पोटी जन्माला आलेला जो गणेश, किंवा व्यास महर्षींनी गणेश पुराणामध्ये अनेक गणेश प्रगट झालेल्याचे उदाहरणं दिलेले। मग तो वेगवेगळ्या प्रकाराने गणेशाची निर्मिती झालेल्याची दिसते, ते त्याच्या अवतारांची निर्मिती आहे। आणि जो एकच अनादि असा जो गणेश प्रतिपादन केलेला आहे त्याला तो ईश्वर स्वरूप असा आहे। म्हणून गणेश पुराणामध्ये भगवान व्यासजींनी जो गणेश सांगितलेला आहे तो अनादि असा गणेश आहे आणि ज्याची उपासना प्रत्यक्ष ब्रह्मदेव, प्रत्यक्ष भगवान विष्णू, प्रत्यक्ष शिवजी करताना दिसतात। म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे गणेशाची उपासना करताना दिसतात।
तर तो गणेश हा निश्चितपणे पार्वती मातेच्या पोटी निर्माण झालेला गणेश नाही. आणि असा जो गणेश आहे तो माऊली ज्ञानोबराय ओळीमधून सांगतात की ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. दिसायला असं दिसतं. मग हा गणेश आहे कसा? जे गणपती बसवतात त्यांनाही त्याचं ज्ञान नाही किंवा या भानगडीत पडतच नाहीत. म्हणजे वडील मोठी भावना. हा गणेश आहे कसा? तर तो सगळ्यांचा अनादी असा आहे. तो आद्य स्वरूप आहे. या ओळीमध्ये जशी 5 विशेषणं आलेली आहेत. आद्या ओंकार स्वरूप असणाऱ्या वेद प्रतिपाद्या स्वसंवेद्या आणि आत्मरूपा अशा 5 विशेषणांनी गणेश प्रतिपादन केलेला आहे. जो हा गणेश कसा आहे तर ओंकार स्वरूप गणेश आहे. आणि म्हणून ओंकार स्वरूप गणेश जो आहे तो गणेश आणि या ओळीच्या नंतर लगेच ओळी येते की देवा तुची गणेश. म्हणजे या 5 विशेषणाने युक्त असा गणेश माऊली ज्ञानोबरायांनी या ओळीमध्ये प्रतिपादन केलेला दिसतं. गणेशापासून सृष्टी झाली. वैष्णवपंथीय मानतात आदि नारायणापासून सृष्टी झाली. शैवपंथीय मानतात भगवान शिवजी ओंकार स्वरूप शिवजींपासून सृष्टी झाली. ओम नमः शिवाय तिथं सुद्धा ओम जोडलेला आहे. गणेशाच्या बाबतीत ओंकार जोडलेला आहे. ओंकार स्वरूप भगवान विष्णू ही प्रतिपादन केलेले आहे. यांच्यापासून झाली. आदि शक्तीने सृष्टीची उत्पत्ती केली असाही भाग प्रतिपादन देतो. ओंकार स्वरूप असणारी आदिशक्ती तिच्यापासून म्हणजेच देवी भगवती हिने सृष्टीची उत्पत्ती केली असा देवी पुराणामधून येतो विषय. पद्मपुराण विष्णू पुराण यामध्ये भगवान विष्णूंचं प्रमुखत्व प्रतिपादन केलेलं आहे. आणि सृष्टीची उत्पत्ती ही भगवान विष्णूंपासून झाली असं सांगितलं. शैव पुराणामध्ये तोच विषय प्रतिपादन करताना भगवान शिवजी या सृष्टीचे आद्य आहेत असा विषय दिला. ओंकार स्वरूप सूर्यापासून प्रथम प्रारंभिक सूर्यदेवापासून सृष्टी झाली असाही विषय प्रतिपादन होतो. आणि आत्ता आलेला विषय आपला जो चालू आहे आणि तो ज्ञानेश्वरीची संगती काय आहे. याला गणेश पुराणाची ज्ञानेश्वरी मधली काय संगती दिसते याचा विचार आपण करू. कारण तिथं प्रत्यक्ष उल्लेखच माऊली ज्ञानोबरायांनी केलेला आहे की देवा तुझी गणेश. याचाच अर्थ माऊली ज्ञानोबरायांनी या सृष्टीची उत्पत्ती ही गणेशापासून झाली असं मानले असं म्हणायला काही अडचणी येत नाही. आणि कसा गणेश मानलेला आहे तो गणेश कसा तर तो ओंकार स्वरूप आहे. पहिले एक विशेषण आलेलं आहे ते ओंकार स्वरूप. दुसरं आलंय तोच गणेश आद्य आहे. तिसरं विशेषण आलेलं आहे की तोच गणेश वेद प्रतिपाद्य आहे. तोच गणेश स्वसंवेद्य आहे. आणि तोच गणेश आत्मरूप आहे. म्हणजे सर्व प्राण्यांच्या अंतर्यात्मा म्हणून तोच राहिलेला आहे. तर अशा प्रकाराने या गणेशजींचं वर्णन येत आहे. म्हणून गणेशाचे 2 भाग झाले. सामान्य लोकांना एकच गणेश माहिती आहे. त्याच्या ज्या कथा आहेत त्याच्यामध्ये बी काही कथा अशा आहेत की जशा आता पार्वती मातेच्या अंगाच्या उठण्यापासून त्या अंगाला जे उठणं लावलं त्या उठण्यापासून ज्या गणेशाची उत्पत्ती झाली तो गणेश म्हणजे गजानन असं नाव आहे त्याचं. आणि तो प्रत्यक्ष पार्वती मातेने आणि भगवान शिवजींनी असा आद्य ईश्वराची प्रार्थना केली आणि आपल्यासारखा तेजस्वी पुत्र व्हावा भगवंताचा प्रमाणे असं केल्याने या गणेशाची उत्पत्ती झालेली आहे. त्याच्यामध्ये ही या गणेशासाठी झाली असं नाही. अजून एक कथा अन्य पुराणामध्ये अशी येते की त्यामध्ये म्हटलं आहे की गणेश जन्माला आला उठण्यापासून आणि पंत ज्या ठिकाणी हा गणेश उत्पन्न झाला तिथं असं म्हटलं की एक राजा आणि पुष्पिका नावाची एक राणी होती त्याची. त्या दोघांची भक्ती या भगवंताच्यावरती होती. म्हणजे ईश्वराची भक्ती केली आणि आपल्यासारखा असा सर्वज्ञ आमच्या पोटी पुत्र व्हावा अशी इच्छा केल्यानंतर जो आम्हाला ज्ञान देईल असा
असा पुत्र व्हावा अशी इच्छा केलेली होती आणि त्यायोगे गणेशजींचा अवतार झाला, म्हणजे प्रत्यक्ष गणेश. मग आता तिथे झाला, पण मग इकडे तर गणेश उत्पन्न झालेलं, या गणेशाची काय, तर त्या निर्माण झालेला गणेश हा नंतर त्या दूताकरवी पार्वती मातेने काय केला, त्या राजाच्या राणीच्या तिथं नेऊन ठेवला आणि त्यावेळेला तिथं त्या ठिकाणी तो हाच गणेश तिथे त्यांना दिसला. पण तो गणेश कसा होता, तर त्या राजाला हत्तीच्या सोंडेप्रमाणे, म्हणजे हत्तीचा जे पुढचं शिर आहे त्या पद्धतीने त्याचा उपजत आकार होता, नंतर आकार नव्हता. नंतर झाला अशी कथा नाही की आपल्या पुराणात. तर तो उपजत तसा होता की ज्याची सोंडेप्रमाणे नाक होतं, असं तो तोंड असं त्याचं असं हत्तीच्या सोंडेसारखं असा तेजपुंज पुत्र झाला. आणि तोच कोणी आद्य गणेश होता, म्हणजे आद्य गणेशाचा अवतार. पण त्यांनी असं पुत्र जन्माला आला म्हणून त्यांना थोडं वाईट वाटलं की हा काय हत्तीच्या मुखासारखा असणारा पुत्र, म्हणून त्यांनी वनात सोडून दिला. तो पुन्हा भगवान पार्वती मातेच्या तिकडे गेला, कारण त्याला तो आवडला नाही. कारण त्याचा ते म्हटलं हे काय पशुसारखा आकार जन्माला आला. पण तोच पार्वती मातेच्या ठिकाणी असलेला जो गणेश आहे, त्या गणेश हा पार्वती मातेने तपश्चर्या करून पुत्र म्हणून प्राप्त करून घेतलेला होता. तो आद्य गणेशाचा अवतार आहे. तर अशा अवताराच्या कथा आहेत. काही ठिकाणी असं म्हटलंय की गणेश हा एकदम जन्माला आला, जसे छांदोग्य उपनिषदात तैत्तरीय उपनिषदामध्ये सृष्टीच्या उत्पत्तीचा कथन केलेलं आहे. समांतर उत्पत्त्या तिथंही कथन केलेले आहे. स्वसंहितेपदातच फक्त हे नाही होणार, बदल नाही होणार गणपतीच्या, नाहीतर सगळीकडे बदल होत आहे. तर त्या काही ठिकाणी असे आहे की गणेश हा कोणापासून निर्माण झाला नाही, तर तो स्वयं प्रगट झालेला आहे. काही ठिकाणी तपश्चर्याच्या फळाच्या द्वारे राजा राणीच्या पोटी आला असं आहे. काही ठिकाणी पार्वती मातेच्या या उदयामधून तयार झाला अशी कथा आहे. तर वेगवेगळ्या पुराणात गणेशाच्या अशा आहेत. मग आता कल्पभेदाच्या म्हणा वेगवेगळ्या कथा अशा सांगता येतील आपल्याला. वेगवेगळ्या युगामध्ये तसे अवतार झालेले दिसत आहेत. तेव्हा आद्य गणेश जो अनादि आहे, अनादि, आणि मग त्या आद्य गणेशाची उपासना ब्रह्मा विष्णू महेशांनी केलेली दिसते. आणि त्यांनी उपासना केल्यानंतर म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मदेव भगवान विष्णू ज्या वेळेला सृष्टीत हाहाकार माजला, सिंधू नावाचा दैत्य आहे, त्या दैत्याने सगळे देव बंदिस्त करून टाकलेले असं येतं. सृष्टी निर्माण झाल्यानंतर हे देवही निर्माण झाले, ब्रह्मा विष्णू महेश. पण ब्रह्मा विष्णू महेश निर्माण झाले, पण यांच्यावर एक वरचढ दैत्य निर्माण झाला, त्याचं नाव सिंधू असं आहे. आणि त्या सिंधू दैत्याने सगळीकडे हाहाकार माजवला. ब्रह्मदेवादी सगळे देव बंदिस्त बनवून टाकलेले होते. त्यावेळेला या गणेशाचा अवतार झालेल्याचा विचार येतो आणि त्यांनी सिंधू या दैत्याचा वध करून देवतांना सोडवले. देवी देवतांना सोडवलं. जसं रावणाने बंदी करून ठेवले होते, देवांना बंदी करून ठेवलं होतं बरं रावणाने. प्रभू रामचंद्रांनी काय केलं, सोडवलं त्यावेळेस सगळ्या यांना शनी आदी देवांना या रावणाने सेवक बनवले होते आणि बंदिस्त बनवले होते समजायचं. तसं या त्यावेळेला गणेशाचा अवतार झालेल्याची कथा येते. अजून अन्य पुराणामध्ये सुद्धा वेगवेगळ्या कथा येतात. पण त्या प्रत्येक कथामध्ये भिन्न भिन्नता दिसते, म्हणून एक वाक्यता कुठे दिसत नाही. मात्र एवढी एक वाक्यता दिसते की जसा वेदांत शास्त्राचा अध्ययन करणाऱ्या व्यक्तीला हे माहिती आहे की पंचायतन देवता आहे आणि या पंचायतन देवतामध्ये गणेश हा एक देव आहे. आणि व्यास महर्षींनी विशेष करून या पाचही देवतांची पुराण वर्णन केलेली आहे. सूर्य देवता आहे, गणेश देवता आहे, विष्णू देवता आहे, देवी आहे आणि शिवजी. तर या सगळ्या देवतांचा विषय भगवान
व्यास महर्षींनी वेगवेगळ्या पुराणात वर्णन केले. 18 पुराणं आणि कित्येक उपपुराणं व्यास महर्षींनी लिहिली. प्रत्यक्ष भगवंत म्हणून ज्यांना मान्यता आहे, भगवंताचा अवतार मानला जातो. म्हणून मग त्यांनी निर्माण केलेले गणेश पुराण आहे. आणि त्या गणेश पुराणामध्ये ही एक कथा येते. हे गणेश पुराण कोणी रचलं तर भगवान व्यासांनीच रचलं. आणि गणेश पुराणात आद्य देव हा गणेश आहे असं वर्णन केलं. आणि तो ओंकार स्वरूप असा आद्य असून इतकंच नाही, ब्रह्मदेवाची निर्मिती झाल्यानंतर ब्रह्मा विष्णू महेशांना काम गणेशाने वाटलेली. ब्रह्मदेवाला सृष्टी उत्पत्ती करायला सांगितली, ती गणेशजींनी सांगितली की तू सृष्टीची उत्पत्ती कर. भगवान विष्णूला गणेशजींनी सांगितलं तुम्ही सृष्टीचं पालन करा. आणि भगवान शिवजींना सांगितलं तुम्ही सृष्टीचा संहार करण्याचं काम तुमच्याकडे आहे. असे या तिन्ही देव ज्या वेळेला दैत्यांच्यामुळे भयभीत झाले होते त्यावेळेला प्रत्यक्ष गणेशांनी अवतार घेऊन सांगितले. त्या ब्रह्मदेवाला सृष्टी उत्पत्तीला पहिल्यांदा सांगितल्याने अहंकार तयार झाला. अहंकार तयार झाल्यावरती ते थोडे उन्मत्त झाले ब्रह्मदेव की माझ्यासारखा कोणीच नाही. त्याच वेळेला त्या ब्रह्मदेवावरती अनेक संकट येऊन पडली. अनेक संकट आली. सृष्टी निर्माण करायला सांगितलं मुख्य देवाने आपल्याला, पण त्याच्यात अनेक संकट आल्यावरती पुन्हा त्याने गणेशाची उपासना केली. कोणी? ब्रह्मदेवाने गणेशाची उपासना केली. आणि गणेशाची उपासना केल्यावर गणेशजी प्रसन्न झाले परत आणि म्हटले काय अडचण आहे. म्हटले तुला सांगितलं ना. मग म्हटले सांगितलं, पण उत्पत्ती सृष्टी उत्पन्न करायला गेलं तर कार्यात इतकी विघ्न आहेत. म्हटले कार्य उत्पन्न होत नाही सृष्टीसारखं माझ्याकडून. ते म्हणजे बरोबर आहे. तुझ्या ठिकाणी काय झालेलं आहे, अहंकार झाल्याने पुण्यांश क्षीण झालेला आहे. आणि त्यासाठी तुला तप करावं लागेल. कोणाला? ब्रह्मदेवाला. म्हणजे मग तुला कळेल मग सृष्टी कशी उत्पन्न केली जाते. नुसता अधिकार देऊन चालत नाही, तर त्याचं ज्ञानही व्हावं लागेल. ती सृष्टी कशी आहे. मग त्याला आधी अहंकार असा तयार झाला की मी या सृष्टीत निर्माण करणारा एकमेव एकटाच ब्रह्मदेव. तेव्हा गणेशजींनी त्यांना म्हणजे गजवदन असणारा गजानन हा आद्य ठरवलेला आहे. बरं, म्हणजे हा कुठल्याही कोणी हत्तीचं मुख शिर तोडून आणला आणि त्याला बसवला असा नाही, तर हा ओरिजिनलच असा आहे. गणेश जो गजवदन आहे, गजानन हे जे नाव आलेलं आहे तर ते पहिलं नाव आहे. आणि तो मूळचाच हस्तमुख असा आहे, हत्तीच्या मुखाचा असा आहे. तेव्हा मग त्या गजाननाने काय केलं, त्या ब्रह्मदेवाला सांगितलं, म्हटले तो असं कर, तुला तप करावं लागेल. पण मला नाही कळत. म्हटले मी काय करावं. म्हटले मग हे तर आहे ना, विचारायला पाहिजे होतं ना. तो असं कर, एकदा चक्कर मारून ये इतर ब्रह्मांडामध्ये. हां, ते म्हणजे इतर ब्रह्मांड सुद्धा आहेत का. हो. त्याला जे असं वाटलं तर मी एकमेव एक ब्रह्मांडाचा चालक होईल. त्यावेळेला त्या गणेशाने त्या ब्रह्मदेवाला सोंडेतून नाकातून श्वासाने आत ओढलं. कोणाला? ब्रह्मदेवाला. आणि पोटामध्ये गेल्यावरती त्या ब्रह्मदेवाने अनंत ब्रह्मांड पाहिले. किती ब्रह्मांड पाहिली? अनेक ब्रह्मांड पाहिली. कोणाच्या पोटात? गणेश. अनंत ब्रह्मांडे उदरी हरिणा बालक नंदा घरी. याच्यात भगवान विष्णूंची संगती सांगितली जाते. आणि या पुराणांकडून जर पाहिलं तर असं लक्षात येतं की हे अनेक ब्रह्मांड या भगवान गणेशांच्या उदरामध्ये ब्रह्मदेवाने पाहिली. त्यावेळेला त्याचा अहंकार गेला. आणि मग ते इतर ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती कशी करतायत याचं शिक्षण त्याला त्या ठिकाणी मिळालं. आणि त्यानंतर तो मग त्या गणेशजींनी त्याला श्वासावातून बाहेर फेकला. बाहेर येऊन आदळला, हात जोडून उभा राहिला. पण आपण म्हटले होते की तपाच्या शिवाय काही होत नाही साध्य. ते तप म्हणजे काय मला सांगा. त्या ब्रह्मदेवाला तप गणेशाने शिकवलं. आणि मग गणेशाने शिकवल्यावरती
ते म्हटले पण तप करू कसा? तर ते म्हटले ओंकाराचा मंत्र गणेशाने दिलेला आहे, त्याला ओम असं म्हटलेलं आहे. ओम म्हणजे तो ओंकार हे आद्य एकाक्षरी मंत्र जप असं ब्रह्मदेवाला गणेशजींनी सांगितलं. आणि तो ओंकाराचा मंत्र ब्रह्मदेवाने जपून साधना पूर्ण केली, तप पूर्ण केलं, तेव्हा सृष्टी उत्पन्न करण्याचं सामर्थ्य तयार. शक्ती पाहिजे ना, कोणतीही गोष्ट काय साध्य करायला शक्ती लागते. आणि तुम्हाला आता इथल्या ज्या गोष्टीत इथे शक्ती काय वापरलेली, तर तप वापरलेली. तर ब्रह्मदेवाने तप केलं, ओंकाराची साधना केली आणि ओंकार मंत्राचा जप करून एकाक्षरी मंत्र असं म्हणतात. ओंकाराला काय म्हणतात? ओम. जो प्रातःसमयी जप केला जातो. वेदोक्त जे मंत्र आहेत ते बरेचसे ओंकाराच्या द्वारे सुरू होतात. कसा आणि इतरही अनेक मंत्रामध्ये ओम हे येतात. तर त्यात ओम हा ओंकार हा आद्य आहे. म्हणून ओमने माऊली ज्ञानोबरायांनी ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या हे सांगताना सुद्धा ज्या गणेशजींनी हा मंत्र दिला त्याच मंत्राचा प्रथम अक्षरामध्ये एकाक्षरामध्ये उल्लेख केलेला आहे आणि तो आहे ओम. आणि हा ओम कोण असेल तर ओंकार स्वरूप गणेश आहे. म्हणून आता तुम्हाला पाचही विशेषण कुठं बसवायचे आहेत? देवा तुझी गणेशू मध्ये न्यायचे. आणि त्यातलं एक विशेषण आपण चिंतन केलं की ओंकार स्वरूप हा गणेश कसा आहे? ओंकार स्वरूप आहे असं माऊली ज्ञानोबराय ओम नमोजी आद्याच्या पहिल्या पदामध्ये म्हणतात. म्हणून ओंकार असा म्हटलेला आहे. आणि त्या ओम पासून सृष्टीची उत्पत्ती झाली. तो ओम हा आद्य आहे. म्हणजे अक्षर जर प्रथम कोणता असेल की ज्या योगे तप उत्पन्न करतं तर ते ओंकाराची साधना आहे. म्हणून अनेक योगी ओंकाराची साधना करताना दिसतात. त्याला प्रणवाची उपासना असंही म्हणतात. आणि प्रणवाच्या उपासनेमध्ये प्रणव म्हणजेच हा ओंकार आहे. तर हा गणेश स्वरूप आहे. म्हणून आपण मंगलाची देवता म्हणून विचार करत असताना नेहमी गणेशाचा विचार केला जातो. म्हणून माऊली ज्ञानोबरायांनी ओम हे पट टाकून प्रत्यक्ष गणेशाचं पाचारण केलेलं आहे. म्हणून मंगलाची देवता ते म्हणतात. आपण जसं विठ्ठलाला लावतो आरंभी आवडी आदरे आले नाम त्याने जगी झाले पूर्ण काम किंवा सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आले. तिथं मंगल म्हणून विठ्ठल केला आपण. कारण भगवान विष्णूंचे उपासक विठ्ठलाला आदी मानून मंगल मानतात त्या भगवान विष्णूंना. तसे गणेशाचे गणपत्य जे उपासक आहेत, गणपतीचे उपासक आहेत ते गणेशाला मंगल मानून गणेशाची उपासना करतात. आजही गणेशाची उपासना करणारे अनेक काही संप्रदाय बी आहेत. आणि प्रत्यक्ष गणेश पुराण हा त्याच्यावरती लिखितही आहे. म्हणून याच गणेशाची उपासना केली असता फक्त शास्त्रोक्त पद्धतीने जर केली तर गणेश प्रसन्न हो, त्याला सुद्धा आत्मज्ञान ब्रह्मज्ञान होऊ शकतं. कशावरून? याच ओळीमध्ये आलेला विषय. पण तो गणेशाचा. म्हणून कोणत्याही संप्रदायाचा जे जे करतात उपासना त्यांची निंदा करू नये. कारण तुम्हालाच तुमचं माहिती आहे का काय आहे ते, याच्यामध्ये काय दडलेलं रहस्य काय आहे. कारण पुराण करणारे व्यास महर्षी हे कोणत्याही देवतेची निंदा अथवा स्तुती करताना दिसत नाही, तर रहस्य सांगताना दिसत आहेत. भगवान विष्णू हे सर्वांतर्यामी भगवंतच आहेत आणि सर्वज्ञ आहेत. म्हणून हा विषय तुम्हाला विचारसागरामध्ये येऊन दिलेला आहे की वेगवेगळ्या पुराणामध्ये त्या देवतेची स्तुती केलेली दिसते आणि अन्य देवतांना कनिष्ठ. आता इथेच याच गणेश पुराण, त्या गणेश पुराणामध्ये काय केलेलं आहे? अन्य देवता ह्या कनिष्ठ आहेत. ब्रह्मदेव कनिष्ठ आहे, भगवान विष्णू कनिष्ठ आहे, भगवान शिवजी कनिष्ठ आहे आणि गणेश श्रेष्ठ आहे. देवी कनिष्ठ आहे, सूर्यदेवता कनिष्ठ आहे. एका ठिकाणी एक कथा येते. त्या ठिकाणी असाच गर्भहरण करताना त्या गणेशाने त्याचं रूप प्रगट केलं. गणेश पुराणातली एक कथा आहे. त्याच्यामध्ये तो स्वतःच, कारण त्या ज्या उपासक होते त्या उपासकांना अभिमान होता की आम्ही कोण आहोत, या आमच्या देवाचे उपासक आहोत. तर त्या गणेशाने रूप प्रगट करून
भगवान विष्णूचं रूप दाखवलं, भगवान शिवजींचं रूप दाखवलं, देवीचं रूप दाखवलं, सूर्याचं रूप दाखवलं आणि स्वतः गणेश स्वरूप कसा आहे हे त्यांनी दाखवलं. म्हणजेच हाच गणेश पाचही देवतांच्या स्वरूप दाखवला आहे. असा गणेशाने त्याची वेगवेगळी रूपं दाखवली. असंही गणेश पुराणात एका ठिकाणी उल्लेख आलेला आहे की ज्या वेळेला एका राजाला, म्हणजे त्याच राजाची जी कथा सांगितली ना, त्याला त्यांनी काय दिलं आहे, गणेशाने ब्रह्मज्ञानाचा उपदेश केलेला आहे. कोणी? गणेशाने ब्रह्मज्ञानाचा उपदेश केलेला आहे. आणि ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून जशी भगवद्गीता आहे समांतर गणेश गीता आहे. आणि त्या गणेश गीतेतून ब्रह्मज्ञानाचा उपदेश त्या राजाला केलेला आहे. जे तुम्हाला सांगितलं ना, पुष्पिका नावाच्या राणीचा जो पती, तर त्यांनी या आद्य गणेशाची काय केली, उपासना करून प्रसन्न करून घेतला. आणि आमच्या पोटी हा पुत्र यावा, तर त्यानेच येऊन पुन्हा उपदेश केलेला आहे त्या राजाला की आमची तपश्चर्या चुकीची तर नाही झाली ना, कारण तो पुत्र झाला तर सोडून दिला, पण त्या गणेशाने सांगितलं मी प्रत्यक्ष तुमच्या घरात जन्म घेतला होता, पण तुम्हाला मी काही कळालो नाही म्हणून निघून गेलो. आता तुम्ही परत तप साधना करा आणि तुमच्याकडे तितकी तयार झाल्यावर मी तुम्हाला भेट द्यायला येईल. आणि मग तो प्रसिद्ध झालेला गजानन हा त्या राजाला येऊन भेटला आणि त्या राजाला येऊन त्यांनी काय केलेलं आहे, आत्मज्ञानाचा उपदेश केला, ब्रह्मज्ञानाचा उपदेश केलेला आहे. ते गणेश गीतेमधून येतो. जसं अर्जुनाला भगवंतांनी काय केले, गीता सांगितली. तर अशा बऱ्याच ठिकाणी असे साम्य दिसत आहेत वेगवेगळ्या पुराणात. तुम्ही जसे जसे अध्ययन कराल असं लक्षात येऊन जातं. गाव म्हणजे भगवान विष्णूंचे उपासक भगवान विष्णूंना काय करतात, मुख्य स्थान देतात आणि इतर देवतांना गौण ठरवतात. मानतच नाही असं नाही. तुम्ही भगवान शिवजींना मानता, देवीला मानता, सूर्यदेवताला मानता, यांना बाकीच्यांना मान देतो, पण भगवान विष्णूंच्या एवढा मान वैष्णव सांप्रदायिक मंडळी देताना दिसत नाही. तसाच प्रकार शैव संप्रदायाचा आहे. ते सुद्धा शिवजींना काय मानतात, मुख्य मानतात आणि बाकीच्यांना गौण ठरवतात. गौण त्या म्हणजे इतर जे आहेत ते गौण आहेत. तसा म्हणून वेगवेगळ्या पुराणामध्ये या व्यास महर्षींनी त्या देवतांना महत्त्व दिलं. याचं रहस्य आपल्याला कळालं पाहिजे. आमच्या तुकोबराय हे भगवान विष्णूचे उपासक होते का गणपतीचे उपासक होते? कशाचे होते? तर याच्यामध्ये आद्या, जसा आद्या हे पद येतं, आद्या म्हणजे अगोदर, जो कोण आहे, आधी कोण आहे, तर आधी ईश्वर असा मानलेला आहे. आणि त्याचा आद्यपदामधला हा ईश्वर झाला. जिथे सृष्टी उत्पत्तीचा उपक्रम सुरू होतो तिथे आद्यपद येतं. त्याच्या आधी कोणीच नाही, त्याच्या आधी कोणताच पुरुष नाही. तर मग आता इथला हा पुरुष कोणता आहे, तर ईश्वर रूपी पुरुष हा पहिला पुरुष आहे की ज्याने सृष्टी निर्माण केली, त्याला आद्या असं म्हणतात. आणि तो कोण आहे, आजच्या तिथीला गणपती आहे. तो भगवान आधी नारायण नाही धरायचा. आणि याला संगती आहे बरं का, कारण या ओळीच्या याच्या हा विषय कसा लक्षात आला माझ्या, की ते देवा तुची गणेश असा शब्द प्रयोग केला. आणि माऊली ज्ञानोबराय तर वैष्णवपंथी आहेत, वैष्णव आहेत. मग माऊली ज्ञानोबराय प्रत्यक्ष भगवान विष्णूचे अवतार आहेत आणि देवा तुची गणेश म्हणतात. तर ते स्वतः त्या आद्य गणेशाची उपासना करताना दिसतात, माऊली दिसतात. भगवान शिवजी विष्णूची उपासना करताना दिसतात, भगवान विष्णू शिवजींची उपासना करताना दिसतात. तर या देवांच्या मध्ये नक्की काय चाललेलं आहे, हे एकमेकाला श्रेष्ठत्व देताना दिसत आहेत. तर मुख्य श्रेष्ठत्व काय आहे, तर हे सगळे कार्य ब्रह्मातले देव असून कारण ब्रह्मस्वरूप तेच आहे, तेच कारण ब्रह्मस्वरूप बनलेले. आणि म्हणून कार्य ब्रह्म आणि कारण ब्रह्म असा विचारसागरात विषय येतो. त्यात कारण ब्रह्म ईश्वर आहे आणि कार्य ब्रह्मात पंचायतन देवता मानल्या. आणि त्या 5 देवता तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे त्याच्यातली गणेश ही एक देवता आहे. आणि त्याविषयीचं वर्णन आपण आज या निमित्ताने करतोय. आता उत्सव चालूच आहे. तर तेव्हा मुख्य विषय असा तयार झाला की मग भगवान
विष्णूचे उपासक असणारे तुकोबार आहे. आणि ज्या वेळेला चिंतामणी देवा गणपतीसी आणा, करवावे भोजना तुझे पात्री, देव म्हणती तुकया एवढी कैची थोरी, अभिमाना भीतरी नागावलं, वाढ वेळ झाला शिळे झाले अन्य, तटस्थ ब्राह्मण बैसले ती. तर तेव्हा या अभंगामध्ये तुकोबरायांचा हा अभंग आहे. पिंपरी चिंचवड नावाच्या गावात चिंतामणी देव हे आडनाव आहे नावाचे ब्राह्मण राहत होते. आणि त्या काळात तुकोबरायांच्या समकालीन असणारे हे चिंचवड गावात राहणारे मोरया गणपतीचे एकदम श्रेष्ठ उपासक होते. गणपतीचे उपासक असे असणारे. आणि मग गणपतीचे उपासक होते तर तुकोबरायांच्या चित्तात कुठलाच भेद नव्हता. म्हणून त्या देवांनी, आपण बाप्पाच म्हणतो नेहमी ब्राह्मणांना, म्हणतात म्हणजे बाप्पांनी काय केलं, त्या तुकोबरायांचं स्मरण केलं. कारण तुकोबरायांची ख्याती फार मोठी झाली होती. सर्वत्र अगदी कीर्तनं चालायची आणि त्याच्यामुळे तुकोबराय हे साधू पुरुष आहेत, संत आहेत असं कळाल्यावर या चिंतामणी देवांना असं वाटलं की असे जर साधू आपल्या बी घरी आले भोजनाला तर चांगलं होईल. आणि मग त्यांना बोलवायचं. तर मग अशी मनात एक दिवशी चिंतामणी देवांनी इच्छा केली आणि हे तुकोबरायांना कळालं. आणि तुकोबरायांना कसं काय कळालं म्हणताल तर काही संदेश नाही गेला किंवा फोन नव्हता त्यावेळेला, म्हणजे मोबाईलवर कळालं असेल. तर आंतरिक जे सर्वांतर्यामी बनलेले असतात ते प्रत्येकाच्या चित्तातला भाव जाणतात. आणि तुकोबरायांनी तो भाव जाणला आणि आज आपली आठवण स्मरण या चिंतामणी देवांनी केलेली आहे असं लक्षात घेऊन प्रत्यक्ष तुकोबराय चिंचवड गावाला गेले आणि तिथूनच चालायला सुरुवात. आता चिंचवड ते देहू बरंच अंतर होतं, जवळजवळच आहेत गाव आहे पण तरी अंतर बरंचसं होतं. आता तिथून त्या यांनी काय केलं, चिंतामणी देवांना सकाळी ज्या वेळेला तन करून आले ते आणि आले होते ते तन करून. पण नंतर मग त्यांच्या लक्षात आले की आज नाही, आपण यंदाच तुकोबरायांना बोलू जेवण करायला भोजनाला. म्हणून त्यांनी एका नोकराकडून एक संदेश पाठवला की तुम्ही असं करा, त्या नोकराला सांगितलं ते तुकोबरायांकडे जा आणि तुकोबरायांना म्हणा भोजन करायला बोलवलेले, संध्याकाळपर्यंत आले तरी चालेल, संध्याकाळी थांबतील आपल्याकडं, भोजन करतील, सकाळी जातील. आणि असा निरोप पाठवल्यावर ते निघून गेले. पण त्या तुकोबरायांच्या आधी तुकोबरायांना बोलवायचा असा विचार जेव्हा आला होता तेव्हाच तुकोबराय निघाले. आणि हा नोकर तर मग निवांत निघाला तोपर्यंत त्याचे फार जवळ गाठभेट झाली, गावाचे फार खाली आलेले होते. आणि ते म्हणले बरं झालं माझं काम वाचलं, म्हणजे मी तर तुमच्याकडे निघालो होतो. आता म्हणजे मला माहिती आहे तू माझ्याकडे येतोय, ह्या रस्त्याने येतोयस म्हणूनच मी या रस्त्याने आलो तुझ्याकडे. ते म्हणले चला आता. चिंतामणी देवांनी बोलवलेले ना म्हटले मला, तर तो आश्चर्यचकितच झाला. म्हटले हे कसं काय हो. नमस्कार केला आणि मग ते आले. तर चिंतामणी देव नेमकं ते काय संतानाचं करत होते, त्या बाग होती त्यांची, त्या बागेला माळ्याला पाणी घालायला सांगितलं होतं. 3-4 दिवसापासून सांगत होते ते झाडं सगळी वाळले आणि त्याच्यामुळे ते तन करत होते त्या माळ्यावरती. तुला काय कळत नाही का, आहे का, ते आहे का. आणि त्याच्यानंतर पूजेला बसायचं होतं. आणि ते तुकोबराय तिकडून येत होते तर तुकोबरायांनी ते सगळं पाहिलं असं. आणि मग ते तरी पूजा चालू होती. म्हणजे पूजा चालू आहे तर म्हणजे यांना करू द्या म्हटलं पूजा. आणि मग त्या पूजेमध्ये यांची तन चाललेली होती. कारण जी माणसं डोक्यामध्ये राग घेऊन बसतात पूजेला, त्यांच्या डोळ्यासमोर देव नाही दिसत. तर त्या माळी आणि ती झाडं ती त्या चिंतामणी देवांच्या डोळ्यासमोर दिसायची. आणि मग ती अशी. आणि मग त्याला सांगितलं होतं सगळी झाडं पार वाळून गेली. देवाला असं कर. आणि मग ते तुकोबराय आता ते तर बाहेर होते पण ते आले. मग त्या अशा आल्यावरती त्यांना ते कळालं नाही. थोड्या वेळ असे ध्यानस्थ बसले असतील. तुकोबराय आले तिथं उभे राहिले होते. त्यांची पूजा होते देवांची, आपण मध्ये नको जायला. वास्तविक पाहता तसं नाही ते, पण आता त्यांना ते माहीत नव्हतं.
आणि तुकोबरायांनी अभंग दिला ना, काय करता देवार्चन संत देव सारावेपर्यंत संत पूजावे, संत पूजावे देव सारावे, संत काय हो करिता देवार्चना संत येती करा नाही, दुसरे पद देव सारावे, देव सारावे परते संत पूजावे. तर देवा ज्या वेळेला संत आलेले असतात, आता तुकोबराय स्वतःला संत मानत नव्हते पहिली गोष्ट, आणि देव बाप्पा करतायत ना पूजा तर त्यांना नको डिस्टर्ब करायला म्हणून ते देणे असे थांबले. ज्या वेळेला आणि नंतर ज्या वेळेला तुकोबराय त्यांची ती संपल्यावर त्यांच्या लक्षात आलं, ते म्हटले अहो तुकोबराय तुम्ही तर आले बी. हो म्हटले मी आले. तुम्ही कधी आले? म्हणजे तुम्ही तनतन करत होते त्यावेळेला माळ्यावर चिडले, तुम्ही माळ्यावर चिडले होते, पूजा करताना तुमचा सगळा कार्यक्रम चालू, त्यांना शॉकच बसला. म्हणजे ते, आणि ते म्हणले तुम्ही कसे काय आले? तुम्ही माझं सकाळी स्मरण केलं होतं, मी लगेच रस्ता चालायला सुरुवात केला म्हणते. ज्यावेळेस तुम्ही सकाळी स्मरण केलं त्यावेळेला ते आश्चर्यचकित झाले. म्हटले बा काय विशेष आहे, यांना आपल्या हृदयात काय चाललेलं आहे हे सगळं कळतं. आणि मग त्याच्यानंतर अजून श्रद्धा काय झाली, त्यांनी एक चमत्कार दाखवला. तो काय होता चमत्कार दाखवल्यावरती लोक लवकर नमस्कार करावा अशी सांगण्याची इच्छा नाही, पण त्यांच्या बुद्धीतला बदल घडवून आणायचा. श्रद्धेमध्ये वृद्धी होते, श्रद्धावान बनतात. त्यावेळेला मग आणि ज्या वेळेला भोजनाचा प्रसंग आला, पहा पुढे जाऊन नंतर ताटं पिठं वाढली ज्या वेळेला, त्यावेळेला तुकोबराय सांगतायत अहो चिंतामणी देवा गणपतीशी आणा करवावे भोजना तुझे पात्री. हे एक दुसरं पात्र वाढलेलं आहे, त्याच्यावरती काय करा तुम्ही गणपती बाप्पाला, कारण तुम्ही भक्त कोणाचे आहेत? गणपतीचे. म्हणजे गणेशाचे जर भक्त असतील तर तुम्ही भोजनाला कोणाला बोलवायला पाहिजे? गणेशाला. तुम्ही मला बोलवताय तर मग गणेशाला बोलवायला काय अडचण नाही. तुकोबरायांना परीक्षाच पाहिजे होती आणि पूर्णतः अभिमान गलित करायचं होतं. ज्या वेळेला मग त्यांनीच म्हटलं, देवाच म्हणतात की अभिमाना भितरी नागावर. देव म्हणती तू काय एवढी कायची थोडी अभिमान आमच्याकडे काय हो, आम्ही नुसताच अभिमान धारण करतो, आम्ही देव आहोत देव आहोत, आमच्यात देवाला बोलवण्याची क्षमता नाही आणि तुम्ही तर श्रेष्ठ आहात. तर तेव्हा ताट वाढलेली, आणि ताट वाढताना गणेशासाठी एक ताट वाढायला सांगितलं. गणेशासाठी ताट वाढायला सांगितल्यावरती तुकोबरायांनी गणपती ते म्हणलं आधी देवा चिंतामणी देवांना कळालं नाही की हे एक्स्ट्रा ताट कोणासाठी. पण ज्या वेळेला सगळे इतरही ब्राह्मण मंडळी बसलेली होती भोजनाला आणि तुकोबराय बसलेली होती, आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्ही आता असं करा, प्रत्यक्ष गणेशाला या ठिकाणी बोलवा. गणेशांना बोलवा म्हटल्यावरती ते म्हणजे माझ्याकडे इतकी शक्ती नाही की मी गणेशाला, मी जरी म्हणून घेत असेल स्वतःला मी गणेशाचा भक्त आहे, पण माझ्यात नाही एवढी शक्ती. पण मग ते चिंतामणी देवांनी दुसरं डोकं लावलं, माझ्यात एवढी शक्ती नाही, पण तुम्ही तर प्रत्यक्ष तुम्हाला लोक संत म्हणतात, तर तुम्ही तर बोलू शकता ना म्हटले. हो म्हटले मी बी बोलवू शकतो म्हटले, त्याच्यात काय अडचण नाही, मी बोलवतो. तुम्ही भगवान शिवजींना बोलवा, आपल्या भगवान विष्णूंना बोलवा, भगवान विष्णूंना बोलवा, कारण तुम्ही भक्त कोणाचे? विष्णूचे. हा डोक्यामध्ये होतात कोणाच्या? तुम्ही म्हणजे आमच्या गणपतीचं जाऊ द्या, पण तुम्ही तर भगवान विष्णूंना विठ्ठलाला बोलू शकता ना भोजनाला. हो म्हटले काहीच अडचण नाही, मग विठ्ठल आले तरी आपलं काम झालं. तुकोबरायांनी पाचारण केलं भगवान विठ्ठलाला, आणि विठ्ठलाला बोलवल्यावरती भगवान विठ्ठल त्या ठिकाणी आले. भगवान विठ्ठल ताटावरती येऊन बसले भोजनाला. ते म्हणले आता आणखीन एक ताट करा, एकच देव कसा ठेवायचा? ते म्हणले मग दुसरं ताट करा. म्हणजे आता कोणाला? म्हणले गणेशाला. आवाकच झाला, हे भक्त कोणाचे? विठ्ठलाचे. आणि गणेशाला कसं काय बोलावतो? तर ते म्हणले आपल्याला काय करायचं, येऊ राहिले दोन दोन देव आपल्या घरात. आणि मग ताट केल्यावरती बसवल्यावरती आपल्या तुकोबरायांनी प्रार्थना केली देवा गणेशाला, गणेशजी तुम्ही येऊन बसाव. आणि गणेशजी येऊन बसावं अशी प्रार्थना केल्यानंतर सुद्धा गणेशजी काय आले नाही. आणि त्यावेळेला चिंतामणी देवांना असं वाटलं हा हे बरोबर
काय बरोबर आहे? आले नाही म्हणजे अहो आपण गणेशाचे भक्त आहेत आणि हे विठ्ठलाचे. फार झालं तर आले तर कोणी हा भेद डोक्यामध्ये होत असतो. ते म्हणले का हो गणेशची बाप्पा काय येऊन नाही राहिले? ते म्हणले बाप्पा आहेत ना ते समुद्रावरती एक त्यांचा भक्त आहे तो अडकलेला आहे, त्याला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहे, थोड्याच वेळात येतील. ते म्हणजे काही थापा आणायला लागले काय? शंका आली डोक्यामध्ये, तार्किक माणसाच्या डोक्यात लगेच शंका आहे. ते म्हणले बा ते म्हणले बरं थांब, म्हणतात ना थोड्या वेळाने थांबू आपल्याला तरी काय अडचण आहे. मग गणेश बाप्पा आले, दारातून आले, त्यांचं ते उपर नाही त्याचं असं पाणी टिपकत होतं. ते म्हणले ना समुद्रावरती बाप्पाची तिथून येताना असं पाण्यात असं टिपकत येत होतं, पाणी टिपकत. त्याने लगेच साष्टांग दंडवत घातलं. चिंतामणी देवांनी तुकोबरायांनी साष्टांग दंडवत घातलं गणेश बाप्पाला. आणि ते म्हटले मग चिंतामणी देवाने तरी विचारलं एवढं यायला उशीर? ते म्हटले जहाजावरती एक माझा भक्त अडकला होता सागरामध्ये, त्याला काय काढत होतो. म्हणजे हे बरोबरच सांगितलं बरं काही तुकोबरायांनी तेच सांगितलं होतं. तरी सुद्धा चिंतामणी देवांना काही शेवटी ते उपरण्याला जे चिकटलेलं पाणी होतं ना ते असं हाताला लावलं, तोंडात चाटून म्हणजे खरंच खारट बरं खरंच बाप्पा सुद्धा खोटं बोलतात का? त्या परीक्षा ते पूर्णतः अगदी. तर मग त्यावेळेला मग ते साष्टांग दंडवत घातला आणि बाप्पा मग त्यांच्या डोक्यात कळा, पण त्यांना एक काय कळा ना की हे जर विठ्ठलाचे भक्त आहेत तर विठ्ठलाने यावं, गणेशजीचं येण्याचं काय कारण आहे बुवा? तर या सगळ्यांना समन्वय व्यास महर्षींनी लावला, ज्यांना अनेक पुराणं वाचा, सगळी पुराणं पहा, धांडोळलेली दर्शने पाहिली पुराणे. आम्ही सगळी पुराणं पाहिली, दर्शने धांडळले आणि याच्यानंतर आद्य कळालं की आदि कारण एकच परमात्मा आहे आणि एकच ईश्वर आहे. तोच या विश्वाचा आद्य आहे आणि आदि आहे आणि त्याचे अवतार अनेक आहेत. म्हणजे त्याचे कार्य, त्याला कार्य ब्रह्मामध्ये येणाऱ्या देवी आणि देवता अनेक आहेत आणि त्या सगळ्या ईश्वर स्वरूप आहेत. म्हणून चांगली उपासना करणारे मग कित्येक तरी, आता हे कितीतरी माणसं आहेत तो का गणेशजींनी चिंतामणी देवांना भेट द्यावी झालीच का नाही? दर्शन झालं का नाही? तुकोबरायांच्या मार्फत का व्हायना, संतांच्या मार्फत का व्हायना, पण गणेशाचं दर्शन झालं तर पुण्यवंतच होते ते, याच्यात काही शंका? पांडुरंगाचं दर्शन झालं, गणेशजींचं दर्शन झालं, पुण्यवंताशिवाय एका झालं. पण इतक्या उंचीपर्यंत जास्तवर सुद्धा कार्य ब्रह्म आणि कारण ब्रह्मातला भेद कळत नाही, हे विशेष. सगुण भक्ताला नाही कळत. सगुण भक्त उपासक आहे, तो उपासना करत राहतो, काय चाललंय त्याला काहीच माहित नाही. उपासना करतो ही चांगली गोष्ट आहे, निष्ठेने करत राहतो. काय असतं माहिती का, ज्या वेळेला एकाच देवाच्या ठिकाणी त्याची उपासना स्थिर असते त्यावेळेला त्याच्यात निष्ठा अति तीव्र स्वरूपाची असते, त्याच्यात काही शंका नाही. पण त्याला त्या देवाचं स्वरूप कळत नाही की काय आहे, तो कसा आहे. म्हणून चिंतामणी देवांना असा बोध तयार झाला की विठ्ठल हाच गणेश आहे आणि गणेश हाच विठ्ठल आहे. आमच्या वैष्णव भक्तांना सुद्धा हा संभ्रमच आहे की गणेश हा वेगळा आहे, आमचा विष्णू हा वेगळा आहे, भगवान विष्णू वेगळे आहेत, विठ्ठल वेगळे आहेत. नाही, विठ्ठल हाच गणेश आहे आणि गणेश हाच विठ्ठल आहे. तोच विष्णू आहे, तोच शिव आहे, तोच सूर्य आहे, तोच देवी आहे, तोच गणेश आहे. देवदेवी देव तर नाही, देवदेवी मीचे अशी आहे. त्या देव आणि देव या सगळ्यांच्या मध्ये एकच ईश्वर हा प्रकट होतो, म्हणून राहिलेला आहे. आणि तो काय करतो तर जसं कार्य परततोय, कार्य जसं असेल तशा पद्धतीने त्याचं कार्य चालतं. तुकोबराय कार्य कारण ब्रह्माला जाणत होते आणि कार्य ब्रह्माला त्यालाही जाणत होते. म्हणून जो कारण आणि कार्य या दोघालाही जाणतो तो भगवंताचा खास भक्त होतो, हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्याही चित्तामध्ये ज्या भेदाच्या वृत्त्या आहेत, काय भेदाच्या वृत्त्या, न जाणल्याने जो भेद निर्माण झालेला आहे तो एक फार मोठा भेद आहे तो.
आणि जाणलेल्या साधू संतांच्या हृदयामध्ये हा भेद मावळलेला असतो. ईश्वराचा भेद होईल का? कार्यब्रह्मातला भेद येतो. ईश्वराचा भेद नाही झाला. ईश्वर अनेक तुम्ही काय सांख्यशास्त्रकार थोडेच आहेत. सांख्यशास्त्रकार ईश्वरातला भेद मानतात नाही, कार्यब्रह्मातला ईश्वर नाही, तर कार्यब्रह्मामध्ये भेद म्हणजे कार्यामध्ये असलेला भेद हा कारणात नाही हे सांगायचं. कारण हे एकच आहे. किंवा मी बऱ्याच वेळा म्हणत असतो की जगात धर्म अनेक आहेत, संप्रदाय अनेक आहेत, पंथ अनेक आहेत, उपासक अनेक आहेत, वेगवेगळ्या उपासना करणारे लोक आहेत, पण या सगळ्यांचा ईश्वर हा एकच आहे. हे ज्याला कळालं ना तर त्याला देव कळाला आणि त्याच्या चित्तामध्येच भूतमात्राविषयी अत्यंत प्रेम आदर उत्पन्न होईल. भेद मावळला आत्म्याविषयी बोलला तिथं. पण भूतांविषयी म्हणजे देवांच्या विषयी सुद्धा असंच झालंय. म्हणून अनेक ईश्वर अस्तित्वात असू शकत नाहीत आणि त्यालाच आद्य हे पद वापरलं माऊली ज्ञानोबरायांनी. हा ईश्वर कोण आहे? हा आद्य. आणि कारण ब्रह्मस्वरूप असणारे अनेक जरी असतील, मग आता कारण ब्रह्मात म्हणून काय होतं, आन अधिकाऱ्यांसाठी हे कार्य ब्रह्म उपयोगी येतं. आता गणेशजींचा हा 10 दिवसाचा कार्यक्रम संपला की लगेच देवीचा सुरू होईल. की देवीचे भक्त लगेच उठणार की देवीची उपासना. ते म्हणजे महाराज तुम्ही जर काहीच नाही, आम्ही बिगर चपलीचे जातो. आता तुम्ही बिगर चपलीचे जा, नाही तर आणखीन कसे जा, पण तुम्हाला देवी कळाली नाही. कारण तुम्हाला देवी कळाली असती तर विठ्ठल कळाला असता. विठ्ठल कळाल्यावर गणेशही कळतो. तुम्हाला देवच कळाला नाही तर विषयच येतो कुठे. त्याला जे देवी देवतामध्ये काय केले यांनी भेद निर्माण केले. उपासनेच्या दृष्टीने ते बनवतात. आणि त्याच्यातही अजून एक भाग की देवाने तरी असं का केलं असेल तर तमगुण, रजगुण आणि सत्वगुणाला अनुसरून देवी आणि देवतांच्या भिन्न भिन्न भाग दाखवलेला आहे. भगवान शिवजी पाहायला गेले की तुम्हाला तमांश प्रधानता लगेच दिसेल. तेच जर तुम्ही देवीकडे गेले की राजांश तमांश प्रधानता दिसते. तो सूर्याकडे गेले की सत्वांश राजांश तमांशता दिसते. तेच विष्णूकडे गेले की सत्वांशच्या राजांशता दिसते. अशा प्रकाराने हे सगळे देव या सत्वगुण, रजगुण आणि तमगुणात बांधले गेलेले. देव बांधले गेलेले प्रकाराचे तुका म्हणे जनच केले असं नाही तर देव सुद्धा केले. म्हणून सत्वगुणी देव, रजगुणी देव, तमगुणी देव. गणेशजींकडे पाहिलं तरी असेच दिसतात. रजगुणी सत्वगुणी देव दिसतात. म्हणजे यांच्याकडून आणि अनेक दैत्यांचे वधही करताना दिसतात. तर त्यावेळेला तमांश असतोच त्यांच्याकडे. कारण दैत्य वधाला गणेशजींनी अनेक दैत्य मारलेले पुराणामध्ये, गणेश पुराणामध्ये उदाहरणं आहेत. त्यात सिंदूर दैत्याचा वध केला. सिंधू वेगळे बरं का, सिंधू आणि सिंदूर. सिंदुराचा वध केल्याने त्याला सिंदूरवदन असं केलं ना, त्याचं नाव आहे ना गणेश असतं. तर अशा प्रकारचे आहेत. किंवा मयुरावर बसून त्याने सिंधूला मारलं, म्हणून मयुरेश्वर हे गणेशाचंच नाव आहे. अशी गणेशाची अनेक नावं आहेत. आणि त्याच्यामध्ये म्हणून आद्य जर कोण असेल तर गणेश आहे. आणि तो कसा आहे? ओंकार स्वरूप आहे. आज आपल्याला असं लावायचं. दुसरा आहे तो वेद प्रतिपाद्या. तिसरं पद येतं. अर्थात वेद प्रतिपाद्या गणेश काय आहे तर त्याच्यापासूनच वेद उत्पन्न झाला. आता इथे तुम्हाला जसं पूर्वीचं ज्ञानाप्रमाणे झालं की तोच ईश्वर जो आहे त्या ईश्वराच्या श्वासातून काय झाले? वेद झाले. ते वेद गणेशाला जाणू शकत नाही. गणेशाला जाणू शकत नाही. ज्याच्यापासून वेद झाले ते त्याला जाणत नाहीत. म्हणून गणेशाला वेद जाणत नाहीत. मग गणेश कसा आहे तर जय जय स्वसंवेद्या. गणेश कसा आहे? स्वसंवेद्याचा आहे. म्हणजे स्वयंप्रकाशित आहे. आता वेदाचा विषय तो पुष्कळचा तुम्हाला माहितीच आहे की भगवंताच्या श्वासातून झाले, ईश्वराच्या श्वासातून झाले किंवा घोरण्यातून झाले अशा माऊली ज्ञानोबरायांनी वापरल्या. आणि त्याने काय केलेलं या वेदामध्ये संपूर्ण या विश्वाचं स्ट्रक्चर तुम्हाला त्या वेदामधून दिसतं की देव, जीव आणि जगत याच्याविषयीचा विचार तुम्हाला वेदातून दिसतो. वेदाने ईश्वराच्या स्वरूपापर्यंत गेला परंतु त्याच्यानंतर तो मौनावला म्हणजे जाणू शकला नाही असं आहे. पण त्याच वेदाचं जो कोणी सहकार्य घेतो, तो जो जीव घेतो तो त्या देवापर्यंत पोहोचतो.
आणि देवापर्यंत जाण्याचा रस्ता जर कोणी दाखवलेला असेल तर तो वेद. आणि वेद मार्गे कोणी गेले त्याच मार्गे चालिलो, नकळेची विषयांदा म्हणून उघड बोलिलो, चालता धनुर्धरा तरंगाकारी हारपलो, ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो. माऊली ज्ञानोबराय म्हणतात तसा हा आद्य असून वेद प्रतिपाद्य असा हा गणेशच आहे. आणि याची कथा, या गणेशाची कथा गणेश पुराणात जी आली ती भृगु ऋषींनी कोणाला स्वमांतकाला भृगु ऋषींनी स्वमांतकाला ही कथा प्रतिपादन केलेली आहे. नैमिषारण्यामध्ये ज्या वेळेला शौनक मुनी ऋषी ते त्यांच्या आश्रमामध्ये या कथा चालायच्या. पुराणातल्या व्यास महर्षींनी केलेल्या सगळ्या पुराणांच्या कथा त्या नैमिषारण्यामध्ये झालेल्याचा भाग येतो. तिथे शौनकांनी काय केलेलं भागवत सुतजींनी भागवत प्रतिपादन केलं. सुतजी नाव आहे त्यांचं. त्या सुतजींनीच गणेश पुराण प्रतिपादन केलं आणि त्याची कथा आलेली ती भृगु ऋषींची आणि शौनका. तर गणेश पुराणात कोणती कथा आहे तर भृगु ऋषींनी हे गणेशाचे उपासक सांगितले, गणेशाचे खास भक्त. आणि मग त्यांनी ती कथा त्या स्वमांतकाला सांगितली. स्वमांतक हा मूळचा जो होता तो अत्यंत, स्वमांतक हा राजा आहे आणि तो हा पूर्वीचा अतिशय दुष्ट असा होता. जशी भागवतात समांतर कथा येते ना, गोकर्ण आणि धुंदुकारी काय होता, दुष्ट प्रवृत्तीचा होता. तसा सोमांतकाचा पूर्वजन्म अत्यंत दुष्ट झाला. त्याने अनेक ब्राह्मण मारले आणि अनेक हत्या केली. त्या अनेक हत्यांचा परिणाम त्याला ज्या वेळेला त्याला चित्रगुप्ताने विचारलं की तुझ्या खात्यामध्ये 95% पाप आहे आणि 5% पुण्य आहे, पण ते पुण्य कसं केलं होतं त्याने, तर त्याने तो यज्ञ केला होता आणि यज्ञामध्ये त्याने ते जे मिळवलेलं, मारलेलं, आणलेलं जे होते पैसे ते खर्च केले आणि ते करत असताना गणेशाचं मंदिर उभारलं गेलं होतं. त्याच्याकडून कोणतं मंदिर उभारलं गेलं, गणेशाचं मंदिर त्यांनी बांधलं. त्याच्यासाठी बाग बगीचा वगैरे त्याला खर्च केला. काही काय माणसं अशी असतात तर नाही विष्णू आवडला तर दुसरा तरी देव आवडतो त्यांना, त्याच्यावरती काय करतात ते खर्च करतात. तर त्याच्याकडून हे पुण्यकर्म घडलं होतं. तेव्हा चित्रगुप्ताने विचारलं तुझ्याकडून पुण्यकर्म तर काही घडलेलं आहे, पण त्याचा तू भोग तो आधी घेणार का ज्या पापाचा भोग तो आधी घेणार. त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की जाऊ द्या, पुण्य पाहून भोगून घेऊ, मग पाहू पापाचं काय लागेल त्या. म्हणून तो राजा झाला. जे मंदिरं बांधतात ते पुढच्या जन्मात राजे होतात असं नामदेव महाराज सांगतात. अभंगामध्ये आहे, चरणामध्ये आले. जसं जसं दान केले जातं, जे जे दान दिलं जातं त्या त्या दानानुसार त्याचे भूमिपाळ. तर मंदिरात त्याच्याकडून झालं होतं तर तो राजा बनला आणि राजावरून सगळे भोग भोगले. पण आता भोग भोगल्यानंतर लगेच कोणता भोग सुरू होणार आहे, पापाचा. त्याच जन्म त्यावेळेला त्याला कुष्ठरोग झाला आणि संपूर्ण शरीरातून रक्त वाहायला लागलं. त्यावेळेला तो काय झाला, हा मुनींकडे गेला आणि ऋषींना विचारलं, म्हटलं मी काय करायला पाहिजे की माझी ही अवस्था झाली. तेव्हा त्याला सांगितलं, तुझ्यात त्यांनी पाहिलं तर अत्यंत पापाची खास मूर्ती होती, म्हणून त्याला गणेशाची उपासना दिली. भृगु ऋषींनी सांगितलं, त्याला गणेशाचा मंत्र दिला आणि उपासना दिली. तर त्यावेळेला त्याच्या ते उपासना करत असताना त्याच्या ती दिल्यावरती ती सिद्ध झाली. त्यावेळेला एक काळा कुट्ट मनुष्य त्याच्या श्वासातून बाहेर पडला त्या उपासनेच्या तपश्चर्याच्या अंती. तर त्याला विचारलं, तू कोण आहेस? तर म्हटले, ह्याने केलेल्या पापाची मी मूर्ती आहे, पूर्वजन्मात केली. ते म्हटले, मग तो असा अकराळ विक्राळ होता, काळा ठक्क, त्याच्या तोंडातून रक्त गळत होतं, असं त्याचं वर्णन त्या गणेश पुराणामध्ये आले.
ते पाहिलं तर ते म्हटले पण मग म्हटले आता तुला निर्माण झाला पण तुझं काय करायचं? ते म्हटले मला खायला द्या. तो म्हणायचा नाहीतर मी सगळ्यांना खाऊन टाकेन. तेव्हा भृगु ऋषी म्हटले तुम्हाला धमकी नको देऊ, काय तुझं काय करायचं बंदोबस्त हे मला माहिती. तुला आता सांगतो ते झाड आहे का आंब्याचं, हां जा त्या आंब्याच्या झाडाच्या ढोलीत जाऊन बस आणि ती आंब्याची वाळलेली पानं खा. असं म्हटल्यावरती तो त्या आंब्याच्या ढोलीत जाऊन बसला त्या झाडाच्या. त्यावेळेला अख्खं झाड नष्ट झालं आणि राख होऊन त्या ठिकाणी पडला. त्या सोमंतकाला भृगु ऋषींनी सांगितलं तुझी जर एवढी साधना झाली तर तो पाप बाहेर पडलं. पण तुझ्या याच गणेशाची साधना इतकी पुण्य उत्पत्ती करेल की तो जो पुरुष आहे तो दिव्य रूप धारण करून भगवत स्वरूप होईल आणि आंब्याचं झाड पुन्हा टवटवीत होईल. कशी कथा आहे? भागवतात काय कथा आहे? त्या एक नाही ते काठी होती ना कळसाची, त्याच्या गाठी फुटतील अशी समांतर कथा येतात. पहा थोडासा आपण इकडे तिकडे वाचले की लक्षात येतं की वेगवेगळ्या पुराणात त्याच कथा अशा फिरलेल्या दिसत आहेत. इकडे जशी आहे ना त्याला पालवी फुटली त्याचा किंवा गाठी सुटल्या, तर तो आंब्याचं झाड नंतर टवटवीत झालं. त्यावेळेला समजून घे की तुझी साधना पूर्णत्वाला गेलेली आहे. त्याचा म्हणून त्याला पाप भोगावं लागलं नाही. काय केले त्याने? गणेशाची किंवा गणेशजींचं अनेक वैभव प्रतिपादन केलेले आहे. आता गणेश आहे म्हणूनच सांगायचं त्याचा मोदक ग्रहण करणाऱ्याला विद्वत्ता प्राप्त होत असं म्हणतो. तो गणेश जो कोणी आहे ना त्या पार्वती मातेला काय झाला होता? मोदक आणून दिलेला होता. गणेशाच्या हातात मोदक कसा आला? पार्वती मातेच्यावरती अनेक देवी आणि देवता ज्या वेळेला आले त्याच्याकडे पार्वती माता आणि भगवान शिवजींच्या दर्शनाला तर ते एक मोदक घेऊन आले होते आणि मग तो मोदक प्रसाद रूपाने देवी देवतांनी दिला, अमृतमय मोदक. तो अमृतमय मोदक आता दोन पोरं आई आम्हाला कोणती दोन पोरं? गजानन आणि गजानन आणि षडानन हे दोघंही पुढे आले आणि ते म्हटले आई आम्हाला. ते म्हटले आहेत आता दोघाला नाही, हा एक मोदक एकाला कोणाला तरी द्यावा लागेल. मग म्हटले जो कोणी हुशार असेल त्याला मग असं करा. म्हटले कथा कशा फिरतात बघा. ते म्हटले जो कोणी या पृथ्वीला प्रदक्षिणा घालून जो लगेच येईल तर त्याला हा मोदक दिला जाईल. आणि मग असं म्हणतात क्षणी कार्तिक स्वामी लगेच निघून गेले कुठं? प्रदक्षिणा करायला. आणि आमचे गणेशजी ते तिथेच उभे राहिले आणि ते म्हटले भगवान शिवजी आणि पार्वती माता असे उभे होते. आणि मग त्यांना 7 प्रदक्षिणा घालून त्या म्हटल्या या विश्वाचं सगळं पुण्यमय संपादन केलेलं आहे, एका पृथ्वी प्रदक्षिणेचं नाही. तर ते म्हटले याला म्हणतात बुद्धिमान. तो अगोदर म्हणजे गणेशची पहिलेच बुद्धिमान. आणि मग त्याच्यानंतर ज्या अमृतमय मोदकाचं सेवन कोणाला करायला मिळालं? गणेशजींना मिळालं. म्हणून गणेशजींच्या हातात हा देवी देवतांनी दिलेला मोदक आहे. वेदांत तो महारसू मोदक मिरवीत असे असं म्हटलं माऊली ज्ञानोबरांनी. तर त्याच्यामध्ये कारण त्याच्यामध्ये संपूर्ण ज्ञान आहे. म्हणून जो कोणी गणेश भक्त अशा भावनेने गणेशाचा मोदक सेवन करतो तो विद्वत्तेला प्राप्त होतो. गणेशजींचं पुराण सांगतोय मी तुम्हाला. त्या अशा प्रकाराने भगवान गणेशजी हे आद्य असून तेच वेदाचे जन्मदाते आहेत, म्हणजे जनक आहेत. वेद कोणापासून झाला? गणेशापासून झाला. आणि कसे आहेत तर स्वसंवेद्य आहेत, म्हणजे स्वयंप्रकाशित ज्ञान स्वरूप आहेत. त्यालाच ब्रह्म असं म्हणतात. ब्रह्म आणि गणेश दोन नसून एकच आहे. विठ्ठल आणि ब्रह्म दोन नसून एकच आहे. शिव आणि ब्रह्म दोन नसून, सूर्य आणि ब्रह्म दोन नसून, आणि देवी आणि ब्रह्म दोन नसून. म्हणजे का आता तर सारं डोकं खराब झालं तर खराब नाही झालं, तुमचं डोकं सुधरेल, तुम्हाला हे कळेल की काय आहे ते. त्या या स्वसंवेद्य म्हणजे सच्चिदानंद ब्रह्म गणेश आहे, सच्चिदानंद ब्रह्म देवी आहे. सच्चिदानंद म्हणून तीच देवी सच्चिदानंद ब्रह्म स्वरूपी आहे. असं नाही की सच्चिदानंद आणि देवी हे भिन्न आहेत, असं बी नाही. जसे तेच भगवान विष्णू काय आहेत?
ब्रह्म आहे. इथे काय अडचण नाही येत तुम्हाला. भगवान विष्णूंना ब्रह्म म्हणजे अडचण नाही. तुमच्या अडचणी कुठे आहेत? गणेशजीला म्हणल्यावर जरा आता सवय नाही ना ती ऐकायची. थोडस ऐकायची सवय नाही ना. ऐकण्याची सवय नाही, त्याच्यामुळे असं होतं. पण असाच असणारा स्वसंवेद्य आत्मरूपा आणि तोच गणेश माझा आत्मा आहे. गणेशच काय आहे? आत्मा आहे. मग गणेश आत्मा आहे आणि भगवान विष्णू आत्मा आहे. बरोबर करा. किती आत्मे झाले? एकच आत्मा आहे. तर कार्य ब्रह्म वजा जाता कारण शेष राहत. म्हणून तोच आत्मरूप असून देवा तूची गणेशू असं माऊली ज्ञानोबराय म्हणतात. म्हणजे 5 विशेषण देऊन याच गणेशाचं वर्णन माऊली ज्ञानोबरायांनी केले. कुंडली पंढरीनाथ